आम्ही आलेलो आहोत हडशी. पुण्यापासून अगदी जवळ आहे. वन डे ट्रिपसाठी खूप छान आहे आणि उन्हाळ्यात तर अतिउत्तम. खूप छान आणि सुंदर असा इथला व्ह्यू आहे बघा. पुण्यापासून अगदी जवळ 1 तासाच्या अंतरावर वन डे ट्रिपसाठी भन्नाट आणि निसर्गरम्य असा पिकनिक पॉइंट म्हणजे हडशी. आपल्या महाराष्ट्रातील गौरवशाली संतांचे हुबेहूब दर्शन म्हणजेच संत दर्शन. एवढं सुंदर असं संत दर्शन आहे. चला तर मग आतमध्ये आता आपण प्रवेश करूया. संत दर्शन पाहण्यासाठी मोठ्या माणसांसाठी तिकीट आहे 200 रुपये आणि लहान मुलांसाठी तिकीट आहे 100 रुपये. संत दर्शन मध्ये प्रवेश करता सुरुवातीला दर्शन होते ते सर्वांचे विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचे. त्यानंतर थोडंच पुढे जाता ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे दर्शन होते आणि मनाला गारवा देऊन जाणारा छोटासा हा वॉटरफॉल. थोडंच पुढे जाता आपल्याला पाहायला भेटतात ते देवादिदेव भगवान शिवशंकर व माता पार्वती, त्याचबरोबर सुंदर असे बालगणेश. बालगणेशाचे व नंदी महाराजांचे रूप हे मनाला मोहून टाकणारे असे सुंदर रूप आहे. या सर्वांचे दर्शन घेऊन व आजूबाजूचं सीन पाहून आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्यक्षात कैलासातच आलो आहोत. थोडं पुढे जाताच आपण पोहोचतो चिमण्यांचा चिवचिवाट असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी. तेथे जाताच आपल्याला श्रावणबाळ भेटतो. श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना खांद्यावरून घेऊन जाताना आपल्याला दिसतो. पुढे जाताच संत रोहिदास आपले चांभार काम करत असून केसाला दोरी बांधून काम व आईवडिलांची सेवा हे दोन्ही गोष्टी साध्य करणारे व आईवडिलांची सेवा कशी केली पाहिजे हे थोडक्यात सांगून जाणारे चित्र आपल्या समोर हुबेहूब उभे राहते. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी ह्या गाण्याप्रमाणे पुढे जाताच भक्त पुंडलिक विठ्ठल भगवानाला उभे राहण्यासाठी वीट देतात. याचा सुंदर देखावा आपल्याला समोर जाताच दिसतो. भक्त पुंडलिकाच्या मांडीवर आईवडील झोपलेले आहेत आणि विठ्ठल आल्यामुळं त्यांच्यासाठी उभा राहिला वीट देतानाचा हा सुंदर देखावा. एके दिवशी संत नामदेवांचे वडील संत नामदेवांना देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी सांगतात. देव नैवेद्य का खात नाही हे पाहतच नामदेव मंदिरातच बसतात. देव नैवेद्य कधी खाईल ह्या लहानपणीच्या निरागस भावनेला प्रसन्न होऊन स्वतः विठ्ठल येऊन स्वतःच्या हाताने तिथे प्रसाद ग्रहण करतानाचा तो देखावा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओव्या गाऊ कौतकाने रे बा विठ्ठला. प्रत्यक्ष विठ्ठल जनाबाईला दळणदळणू लागण्यासाठी आलेला हा सुंदर असा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. त्यानंतर घोर तपश्चर्यामध्ये बसलेले गुहेमधील साधू देखील आपल्याला पाहायला भेटतात. हे जे संत दर्शन रेखाटलेलं आहे ते संपूर्ण गुहेमध्ये आहे. त्यानंतर आपण पुढे जाताच आपल्याला पाहायला भेटतं ते 1400 वर्ष जगलेले चांगदेव ज्ञानेश्वर माऊली पुढे नतमस्तक झालेला सुंदर व बोलका देखावा आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये चांगदेवांचा जो गर्व होता तो नष्ट होऊन ज्ञानेश्वर माऊली समोर ते नतमस्तक झालेले या देखावामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. असा सुंदर आणि बोलका असा देखावा पाहून मनाला खूप छान वाटते. शिवनाथाची कावड खांदी आम्ही घेतली समता बुद्धी अशा वाक्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी काशीहून आणलेले रामेश्वरासाठीचे पाणी वाळवंटात तहानलेल्या व तडपणाऱ्या गाढवाला पाजताना आपल्याला दिसून येतो तो सुंदर देखावा. प्रत्येक सजीवामध्ये देव पाहणारे असे एकनाथ महाराजांचा हा अतिशय सुंदर आणि खूप छान असा देखावा आहे. आणि प्रत्यक्ष घागरीतून पाणी पडताना तर पाहताना आपल्याला खूप छान वाटते. त्यानंतर छोट्याशा सुंदर अशा बालकाला उचलून घेतलेला बोलका आणि खूप सुंदर असा देखावा आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं ते फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार या गाण्याप्रमाणे भक्त गोरा कुंभाराने विठ्ठलाची आण म्हणजे शपथ मोडली म्हणून आपले दोन्ही हात कापून घेतले होते. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल आणि रुक्मिणी दोघेही गोरा कुंभाराच्या घरी जाऊन प्रत्यक्ष विठ्ठलाने गाडगे घडवले होते व प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माईने त्यांच्या रांजणामध्ये पाणी भरलेला सुंदर असा देखावा आपल्याला समोर पाहायला भेटतो. त्यांच्या हातातल्या घागरीतून प्रत्यक्ष पाणी पडताना ते पाहतच आपल्याला राहावेसे वाटते. असा भक्तिमय
सुंदर आणि भक्तीचा संगम असलेला देखावा आणि जिवंतपणा खूप सुंदर आहे। हा देखावा पाहताना आपल्याला असं वाटतं की खरंच प्रत्यक्षात विठ्ठल जे आहेत ते तिथं अवतरलेत आणि खरंच आपल्या समोर सुंदर असे गाडगे घडवताना आपल्याला दिसतायत। खरंच तिथं विठ्ठल आहेत असा भास आपल्याला थोडा वेळापुरता तरी होऊन जातो। आता आपण जातोय पुढे गेल्यानंतर कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी या अभंगाप्रमाणे दर्शन होते ते आपल्याला संत सावतामाळी यांचे। संत सावतामाळी हे आपल्या विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झालेले आपल्याला या देखाव्यामध्ये दिसून येतात व आजूबाजूला गायी वासरं, त्याचबरोबर चारा खातानाचा बैल, खाली बसलेलं कुत्रं, त्याचबरोबर बाजूनं वाहत असलेला पाण्याचा खळखळाट हे आपल्याला शेतामध्ये संत सावतामाळी किती तल्लीन होऊन बसलेल्याचा सुंदर बोलका देखावा आपल्याला या देखाव्यातून दिसून येतो। पुढे गेल्यास आपल्याला पाहावयास भेटतो ते भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणजेच शिवाजी महाराज व संत तुकाराम यांची भेट। शिवाजी महाराज हे संत तुकारामाच्या दर्शनाला आलेले आपल्याला या देखावामध्ये दिसून येते। त्याचबरोबर हा देखावा इतका हुबेहूब आणि इतका बोलका आहे की असं वाटतंय प्रत्यक्ष शिवाजी महाराज तिथं अवतरले आहेत। एवढा सुंदर देखावा आपल्याला पाहावयास भेटतो। पुढे गेल्यानंतर आपले संपूर्ण देहभान विसरून विठ्ठलाच्या चरणाशी नतमस्तक झालेल्या सखुबाईचा सुंदर देखावा पाहून आपलं घहीवरून येते। त्यानंतर गणगण गणात बोते असे सांगणारे शेगावीचे गजानन महाराज यांचं आपल्याला दर्शन होतं। बाजूला उभे असलेले साधू संत व दर्शनाला आलेली महिला पाहून आपल्याला प्रत्यक्ष शेगावी गेल्याचा अनुभव या ठिकाणी आपल्याला येतो। त्यानंतर दर्शन होते ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा या स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला पुढे गेल्यानंतर दर्शन होते। स्वामी समर्थ महाराज एका अरण्यामध्ये बसलेले आहेत। त्यानंतर आपल्याला दर्शन होते ते सबका मालिक एक है असे सांगणारे साईबाबा यांचे। साईबाबांनी केलेल्या चमत्काराचे 2-3 देखावे या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपात आणि बोलके रेखाटलेले आपल्याला पाहावयास मिळतात। साईबाबा सगळ्यांना अन्न शिजवून घालताना देखील सुंदर असा देखावा या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटतो। पाऊले चालती पंढरीची वाट या गाण्याप्रमाणे पुढे जातात आपल्याला पालखी सोहळा दिंडी पाहावयास मिळते। विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन टाळ मृदुंग पताका अशा गजरामध्ये दिंडी चाललेली पाहून खूप सुंदर वाटते आणि खूप सुंदर असा बोलका आहे। हुबेहूब आपल्याला असं वाटतं की पालखी सोहळाच तिथे अवतरला आहे। पुढे जाताच सर्व संतांचे आपल्याला दर्शन होते। सुंदर अशा स्वरूपात भिंतीवर इथं खूप सुंदर अशा मूर्त्या कोरीव काम करून आपल्याला दाखवलेल्या आहेत। अशा सुंदर वेगवेगळ्या संतांच्या सर्व संतांच्या मूर्त्या म्हणलं तरी हरकत नाही अशा सर्व संतांच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटतात। पुढे जातात आपल्याला दर्शन होते ते नटखट अशा बालकृष्णाचे वृंदावनामध्ये आपल्या सवंगड्याबरोबर शेतात गायी चारतानाचं बोलका असा हा सुंदर देखावा आहे। खूप सुंदर देखावा आहे। देखावामध्ये श्रीकृष्ण तल्लीन होऊन बासरी वाजवताना आपल्याला दिसतात आणि आजूबाजूला गायी वासरं आणि त्यांचे जे सवंगडे आहेत ते हातामध्ये काठी आणि भाकरीची शिदोरी घेऊन उभे असलेले आणि गायी आणि गुरे चारतानाचा सुंदर आणि बोलका असा देखावा आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटतो। सवंगडी तर एवढे सुंदर अशा आहेत ते पाहून खूप छान वाटतं। तुम्ही पाहिलं नाही एकदा तर खरंच तुम्हाला कळेल की खरंच हुबेहूब आणि बोलके असे इथं सुंदर असे देखावे उभे केलेले आहेत।
हा सुंदर देखावा आणि गाई वासरं पाहून परीला आणि अंशला देखील मोह आवरला नाही. वॉचमॅन काका शिट्टी वाजवत असताना देखील परी आणि अंशने जाऊन 2 सेकंद का होईना तिथल्या गाई वासरांना जाऊन हात लावला. तो जो आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावरचा निराळाच. पुढे गेल्यानंतर परत एकदा भव्य दिव्य अशा साईबाबांच्या मूर्तीचे आपल्याला दर्शन होते. त्यानंतर अगदी साईबाबांच्या समोरच सर्व धर्म समभाव अशा सांगणाऱ्या सर्व धर्माच्या संतांच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी सुंदर अशा आणि हुबेहूब रेखाटलेल्या आपल्याला पाहावयास भेटतात. खूप सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत. पुढे गेल्यावर सत्य साईबाबा आणि सुंदर असा भव्य दिव्य हत्ती आणि त्याचबरोबर त्याचं एक छोटेसं पिल्लू याचा सुंदर आणि बोलका देखावा आपल्याला पाहावयास भेटतो. हत्तीचे कान हलताना पाहून असं वाटतं की जिवंत हत्ती तिथं उभा आहे. एवढा सुंदर आणि बोलका देखावा सत्य साईबाबाचा तिथं उभा केलेला आहे. त्यानंतर पुढे जाताच बच्चे कंपनीला आवडणारा म्हणजे वॉटरफॉल लगेच आपल्याला पाहावयास भेटतो. तर आपण आपल्या लहान मुलांना संत दर्शनची ओळख तर या संत दर्शन मध्ये करूनच देतो. वेगवेगळ्या संतांची ओळख तर होतेच, परंतु लहान मुलांना सर्वात जास्त आवडणारे म्हणजे कार्टून्स हे देखील या संत दर्शन मध्ये खूप सुंदर आहे. त्यानंतर आपल्याला दर्शन होते ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे. संत दर्शन मधून बाहेर पडल्यानंतर आपण नंतर मंदिरातील दर्शन घेतलं. सुरुवातीला मंदिरात जाण्यापूर्वी सुरुवातीलाच आपल्याला दर्शन होते ते सिद्धिविनायक गणपतीचं. सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेऊन आपण नंतर मेन मंदिराकडे जातोय. मंदिराच्या थोड्याशा पायऱ्या चढून वरती गेलं की सुरुवातीला दर्शन होते ते तुळशी मातेचे आणि त्याचबरोबर तिथून जो व्ह्यू दिसतो मंदिराच्या समोरून तो खूप सुंदर आणि निसर्गरम्य असा व्ह्यू. असं वाटतं की डोंगरामध्ये आणि ढगामध्ये हे मंदिर जे आहे ते बनवलेलं आहे. त्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो आणि मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला दर्शन होते ते विठ्ठल रुक्माईचे. खूप सुंदर आणि गोल्डन कलर मध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे.
विठ्ठला आणि रुक्मिणीचं सुंदर दर्शन आणि तेथील वातावरण आणि निसर्गरम्य परिसर पाहून मनाला खूप छान वाटते। हे मना हरी हे मना पुण्याची गणना कोण करी भाविन भक्ती भक्तीने ऐसने दैवत प्रसन्न तू करा हे वंत जीवा। खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही अवश्य एकदा भेट द्या। त्यानंतर आपण गेलेलो आहोत ॲडव्हेंचर पार्क या ठिकाणी। इथं लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर करायला आणि मोठ्या माणसांना पण ॲडव्हेंचर करण्यासाठी आणि धमाल मस्ती करण्यासाठी खूप सारे ॲडव्हेंचर पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत। खरं सांगू का, आता सध्या समर व्हॅकेशन चालू आहे किंवा कोणत्याही सीझनमध्ये तुम्हाला जर वन डे ट्रिप जर तुम्ही प्लॅन करत असाल तर नक्की एकदा हर्षीला भेट द्या। कारण हर्षी खूप सुंदर असं येथील संत दर्शन आहे। तुम्ही लहान मुलांना संतांची ओळख देखील करून देऊ शकता, त्याचबरोबर आपल्याला विठ्ठलाचे दर्शन देखील होते, त्याचबरोबर ॲडव्हेंचर पार्क, बोटिंग याची देखील सुविधा या ठिकाणी आहे। छोटासा तलाव आहे बाजूलाच, ॲडव्हेंचर पार्कच्या बाजूलाच, त्या ठिकाणी बोटिंग देखील आपण करू शकतो।
खूप सुंदर असं वन डे ट्रिपसाठी ठिकाण आहे. अवश्य एकदा आपल्या मुलांना घेऊन या आणि येथील सर्व निसर्ग आणि येथील संत दर्शन अवश्य दाखवा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.